गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आता इथे दिरांगमध्ये आहोत, जसं मी तुम्हाला काल सांगितलं. आणि आमचे फ्रेंड्स आता खालती आलेले इथे, तर त्यांनी बघितलं की आमच्या बाईक्स फोडल्या आहेत ऑलमोस्ट. मी तुम्हाला दाखवते, हे बघा. और कौन सा फोड़ा है रे? छोड़, काच लगेगा हाथ पे. हे पण हे आय गेस काहीतरी रात्री कोणाची तरी भांडणं झालेली आणि त्याच्यामुळे हे फोडलं गेलेलं आहे की काय सीन आहे काय माहिती नाही. आणि आता आम्ही इथे पोलिसांना फोन केला की आम्हाला कंप्लेंट लॉन्च करायची आहे. तर ते म्हणतायत की तुम्ही तुमच्या ओनरला सांगा, आणि ओनर इज नॉट अवेलेबल येट. ते बोलले ते येत आहेत म्हणून, पण अजून आले नाहीयेत. सो बघू आता पुढे काय होतं. आम्हाला जायचं होतं तवांगसाठी निघायचं होतं, पण आय डोंट थिंक की आता आम्ही लवकर निघू शकतो, बिकॉज हेच खूप टाइम घेईल. एक बजे तो बोला ना उन्होंने, 1 बजे तक. किती वाजता बोलले रे? 1-2 दिवस लागतील. आम्ही आणि 1-2 दिवस आमचे तवांगमध्ये टाकणार आहोत. सो आता लेट सी काय होतंय, बिकॉज हे बाईक रेंटल्स आहेत, म्हणजे बाईक रेंट केलेले आहेत, तर त्यांना पण आम्हाला काही ना काहीतरी सांगावं लागेल. सो आय होप की आम्हाला FIR करून भेटेल लवकर. होपिंग फॉर द बेस्ट. मनीषा, हम क्या कर रहे हैं? हॉपिंग, सिटी हॉपिंग, स्ट्रीट हॉपिंग कर रहे हैं हम लोग. कुछ नहीं है हमारे पास करने. करने बहुत कुछ था आज, पर तर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं होतं की आम्हाला खूप साऱ्या प्लेसेस फिरायच्या होत्या, पण आम्ही अजूनही दिरांगमध्येच आहोत, बिकॉज आमचे फ्रेंड्स गेले आहेत पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला. कारण की आमच्या बाईक्सच्या काचा फोडल्यात आणि हे इथल्या लोकलाईट्सनेच फोडलेले आहेत. बिकॉज त्यांचं आणि आमच्या एका स्टेमध्ये दुसरे फ्रेंड्स सर्कल होते, त्यांचं भांडण झालं आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं की ते बाईक्स त्यांच्या आहेत, म्हणून त्यांनी फोडून टाकलं. सो अजूनही आम्ही दिरांगमध्येच आहोत. आता लेट्स होप की हे पटापट संपू दे आणि आम्ही इथून निघू, कारण की आमचे खूप सारे प्लेसेस आहेत जे बघायचे राहिले आहेत आणि आम्ही ट्राय करतो आहे की ते पटापट होऊन जातील. टिल देन थोडीशी आम्ही हॉपिंग केली, काही नाही, फक्त ग्लव्स घेतले, थोडेसे फ्लॅग्स घेतले, थोडा टाईमपास केला, बघितलं. येस. आणि आता मी परत चाललो आमच्या रूमवरती. तर बघूया किती वाजता निघतो आम्ही. टिल देन सी यू. बाय 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 बोल. वाजलेले आहेत 1:15 आणि आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स तवांग. आमच्या ह्या बाईकच्या मॅटरमुळे खूप वेळ झाला आम्हाला. मग आता आमची थोडी आयटिनरी चेंज झालेली आहे. आम्ही विचार केलाय की आधी सेला लेकला जाऊ आणि त्याच्यानंतर मग होमस्टेला जाऊ, किंवा आधी बॅग्स ठेवून मग ट्रॅव्हल करू. सो लेट्स सी. आणि त्या बाईकच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी आम्हाला, ज्याने फोडलेलं त्याची बहीण आलेली आणि त्याने आम्हाला थोडंसं कम्पेन्सेट केलं, बिकॉज बाईक रेंटलचे आहेत, जसं मी आधी सांगितलेलं, तर त्याने आम्हाला 60,000 रुपीज दिलेले आहेत. सो ते त्या इन्शुरन्समध्ये जातील. सो इट विल गेट कवर्ड. आता निघू आणि भेटू आम्ही तुम्हाला डायरेक्ट वर. टिल देन बाय. सो गाईज, फायनली आम्ही आता आलेलो आहोत सेला पासला. मी तुम्हाला दाखवते. इथलं वेदर इज नॉट गुड. इथे पाऊस पडतोय आणि पाऊस म्हणजे बारीक बारीक पाऊस नाही, आपल्या इकडचा सारखा पाऊस नाही, मुंबई सारखा पाऊस नाहीये. हा खूप जाडा पाऊस आहे, स्नोई पाऊस आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की इथून वरती जायला सेला पास आहे. इकडचा रोड पूर्ण ब्लॅक आईसने भरलेला आहे. सो आम्हाला सजेस्ट केलेलं आहे की आम्ही इकडून न जाता इकडून जाऊ टुवर्ड्स तवांग, जर तुम्हाला जायचं असेल तर वाया सेला टनल. सो आता आम्ही तेच विचार करतोय की इकडून जाणं इज व्हेरी रिस्की, सो वी मस्ट टेक दिस रूट. आणि लवकरात लवकर आम्हाला पोहोचलं पाहिजे, बिकॉज वेदर खूप खराब होत आहे. आणि आय डोंट नो व्हॉट टेम्परेचर इट इज एक्झॅक्टली. काय टेम्परेचर आहे? 11 डिग्री. जास्त असेल. नहीं सॉरी 10 डिग्री है. लागते का माहिती जास्त हवा. 11,000 feet या और आगे जाना है.
काय ही हालत आमची विरांमध्ये, तर मग स्टेलाला काय होईल याचं काहीच अनुमान लावूच शकत नाही. टू मच ऍडव्हेंचर बेबी. वाफा निघतायत वाफा. इथे दिसत नसतील तुम्हाला, बट स्टील इट इज व्हॉट इट इज अँड इट इज अ बेस्ट एडव्हेंचर, बेस्ट ट्रिप आय कॅन से. फक्त आता स्नोफॉल भेटला पाहिजे आहे की नाही. हिला बघा हिला. माझे हात बघा, हात दोन लाल. लिटरली आम्ही 2 ग्लव्स घालून फिरतोय. नॉट मी, बट स्टील मी आता ते दुसरा ग्लव्स काढून घेईन बाईकच्या इथून आणि मग ते पण घालेन. And it is freaking cold over here. Let's hope the weather gets good. Chalo, bye. See you soon. So guys, फायनली स्नो पडतोय. ये आणि मी आहे आता सेला टनलला, विच इज 13,000 feet above the sea level. I'll show you the view. Oh, freak. कसं वाटतंय? 19,000 feet सेला टनल फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय मी स्नो. मस्त मस्त एक्सपिरियन्स आहे, खूप खूप सुंदर. थंडी तर वाजते, थंडी खूप वाजते. I'll show you it. Oh, freak. This is so amazing, guys. Must visit, must visit. One eternity later. फायनली गाईज आम्ही तवांगला पोहोचलेलो आहोत आणि आमचा ट्रॅव्हल खूप हेक्टिक झाला, कारण की म्हणजे पाऊस होता, त्यात नेटवर्क नव्हतं, त्या लोकेशनसाठी आमच्याकडे. सो गाईज हिअर आय एम अगेन. ॲक्च्युली मी ब्लॉग करता करता माझ्या फोनची बॅटरी डेड झालेली, बिकॉज आम्ही एवढे थकलेलो की मी फोन चार्ज करायला विसरले. सो बेसिकली जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, माझा म्हणजे आमचा जो सकाळचा टाईम होता तो लिटरली वेस्ट झालेला, बिकॉज आमच्या बाईक्स फोडल्या होत्या आणि आम्हाला तेच कवरअप करायला खूप खूप टाईम लागला, बिकॉज आमचे काही प्लेसेस डिसाइडेड होते की आम्हाला दिरांगपासून ते तवांगला जायच्या आधी आम्हाला एवढे एवढे प्लेसेस कवर करायचे आहेत. सो आमचं ते राहून गेलं बिकॉज ऑफ दॅट वन इन्सिडेंट. आणि आम्ही दिरांगमधूनच 12-1 वाजता निघालो, मी तुम्ही बघितलं असेल. आणि it was too hectic for us to cover up the time and also to cover up the places. तसंही आम्हाला त्या दिवशी सेला लेकला जायला नाही मिळालं, बिकॉज आम्ही वरती जायच्या आधीच तिकडचा वेदर खूप खराब झालेला. सो आम्हाला ते स्किप करावं लागलं. अँड देन आम्हाला परत तिकडून सेलापासून टू तवांगला जाताना आम्हाला भयंकर पाऊस भेटला. भयंकर इन द सेन्स की आम्ही म्हणजे इरिटेट झालेलो आम्ही पूर्ण त्या जर्नीमध्ये, कारण की तिथे नेटवर्क्स नव्हते. आमचे ऑफलाईन मॅप्स डाउनलोडेड होते, ते सुद्धा चालत नव्हते. आणि बिकॉज आमच्या फोनची बॅटरी ड्रेन झालेली आणि आम्ही हॉटेल शोधायलाच आम्हाला एवढा वेळ लागला की आम्हाला पोचायचं होतं हॉटेलवरती अराउंड 6 to 7 o'clock, बट बिकॉज ऑफ एव्हरीथिंग आम्ही पोचलो रात्री 8-9 वाजता.
सो आम्ही त्या लेवलला फ्रस्ट्रेटेड होतो. सो दॅट्स इट. म्हणजे आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं जेवलो आणि मग नंतर सकाळी परत उठलो, खाल्लं पिल्लं, थोडंसं बसलो. मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे फिरायला गेलो. टिल देन स्टे ट्यून्ड. I hope you like this video. Please like, share and subscribe to my channel. Till then, bye.